हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुएन्स पीपल बाय डेल कार्नेजीमध्ये क्रिटिसिझम इज फ्युटाईल. क्रिटिसिझम केल्याने समोरच्याला हर्ट फील होतं, थ्रेटन फील होतं, अटॅक्ट फील होतं. त्याच्यामध्ये काहीच सुधारणा होत नाही. आणि तसा एक्सपेरिमेंट पण आहे की ज्याच्यामध्ये त्या म्हणजे ॲनिमल रिवॉर्डेड फॉर गुड बिहेवियर लर्न्स मच मोर फास्टर दॅन ॲनिमल पनिश्ड फॉर बॅड बिहेवियर. ओके, हे सायकॅट्रिस्टचं वाक्य त्याच्यामध्ये आहे, त्या पुस्तकामध्ये सांगितलेलं की क्रिटिसिझम इज फ्युटाईल. पण नेटफ्लिक्सचं जे हे पुस्तक आहे नो रूल्स याच्यामध्ये सांगितलं इन्क्रीज कॅन्डॉर. कॅन्डॉर म्हणजे ऑनेस्ट रिव्ह्यू, फ्रँकली सांगायचं आहे समोरच्याला की तुझी चूक झालेली आहे, की आपल्या कंपनीचं भलं होण्यासाठी मोठी घोडचूक समोरच्या अतिहुशार व्यक्तीने करू नये म्हणून त्याची चूक त्याच्या लक्षात आणून द्यायची आहे, बट विथ पॉझिटिव्ह इंटेंट. असा एक टोटल चॅप्टर आहे इन्क्रीज कॅन्डॉर. पण या ठिकाणी लोकांना वेगवेगळं प्रेझेंटेशन दिले जातात की विथ पॉझिटिव्ह इंटेंट कसं करायचं आहे. समोरच्याला अटॅक्ट फील न होता, समोरच्याला वाईट न वाटता त्याला त्याची चूक सांगणं किती महत्त्वाचं आहे. आणि त्याबद्दल एक पूर्ण चॅप्टर आहे की कारण की घोडचूक झाली तर कंपनीचं किती मोठं नुकसान होईल, की समोरचा व्यक्ती स्वतःच्याच भ्रमिष्ट पद्धतीने की मी तर हुशार आहे, मला तर सगळं कळतं आहे असा म्हणून तो चाललेला आहे पुढे त्याचं जे काही काम करतो आहे. पण ती चूक थर्ड पर्स्पेक्टिव्हने जेव्हा एखादा दुसरा हुशार व्यक्ती सांगतो आणि त्याला त्याची चूक सांगतो, तर ती चूक सांगण्याची पद्धत कशी असली पाहिजे, पॉझिटिव्ह क्रिटिसिझम कसं करायचं आहे, त्याला कसं सांगायचं आहे. किंवा छोट्या पदाचा व्यक्ती जेव्हा त्या चुका सांगतो आहे मोठ्या पदाच्या व्यक्तीला, तर त्याला ऑटोमॅटिकली हर्ट फील होणार आहे, त्याचा इगो हर्ट होणार आहे किंवा त्याला अटॅक्ट फील होणार आहे. तर ते कसं करायचं आहे. तर याचे सगळे अनुभव आणि एक्सपिरियन्सेस त्यांनी दिलेत. आणि खरंच खूप महत्त्वाचं आहे की घरामध्ये सुद्धा प्रेमाचे 2 शब्द बोलून समोरच्याला क्रिटिसिझम, पण नॉट इन अ निगेटिव्ह वे की सासूसारखं की तुझं तर चुकलेलंच आहे आणि तू तर असंच केलेलं आहे आणि तुला तर अक्कलच कमी आहे. नो, तुम्ही पॉझिटिव्हली प्रेमाने समोरच्याला 2 शब्द पॉझिटिव्ह बोला आणि त्याच्यानंतर समोरच्याचं सांग की तुला एक सजेशन देऊ का की तुझं हे चुकतं आहे आणि तू हा बदल स्वतःच्या वागण्यामध्ये जर केला किंवा तुझी जी काही पद्धत आहे त्यामध्ये ही जर बदल तुम्ही करून आणला तर तुमचाच भलं होणार आहे त्याच्यामध्ये. अशा प्रकारे पॉझिटिव्ह वेमध्ये पॉझिटिव्ह इंटेंटने समोरच्याला जर तुम्ही फीडबॅक दिला, कंपनीत असेल किंवा फॅमिलीत असेल, तर पण ते प्रेमाचे 2 शब्द असले पाहिजे की आपला माणूस म्हणून आपण त्याला समजून जर आपण फीडबॅक दिला तर जास्त फायदा होईल, ना की टॉन्ट मारून की सासूसारखं वागून. ओके, कीप ग्रोईंग, कीप इव्हॉल्विंग, कीप अपग्रेडिंग.